ही रेसिपी आपल्याकडची नसली म्हणून काय झालं, पण खायला मात्र एक नंबर लागली. मेथी स्वच्छ धुवून कट करून घेतली. आता कढईमध्ये धने, जिरे, बडीशेप चांगलं खरपूस भाजून घेतलं आणि खलबत्त्यामध्ये थोडंसं जाडसर वाटून घेतलं. लगेच मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची, लसूण त्याचा ठेचा तयार करून घ्यायचे. मेथीमध्ये आपल्याला 2 वाट्या गव्हाचं पीठ, अर्धी वाटी तांदूळाचं पीठ, अर्धी वाटी बेसन पीठ घातलं. धने, जिरे, बडीशेपची भरड घातली, हिरवी मिरची, लसणाचा ठेचा घातला, हळद घातली आणि त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ, ओवा घातला आणि थोडासा हिंग आणि पांढरे तीळसुद्धा घातले. भरपूर सारी कोथिंबीर घातली. आता त्यात मी अर्धी वाटी दही घातले, पण तो व्हिडिओ माझा स्किप झाले. तुम्ही पण आवर्जून त्यामध्ये अर्धी वाटी दही घाला, खूप छान चव लागते बरं का त्याने. आता पीठ टाकलं, थोडं थोडं पाणी करून मी मळून घ्यायचं आहे. थोडंसं हाताला तेल लावून घ्यायचं आणि व्हिडिओ दाखवते नाही बघा, अशा पद्धतीनं वडे आपल्याला करून घ्यायचे. जसे वडे करतो ना सेम त्याच पद्धतीने आतमध्ये होल करून. आता वडे पूर्ण तयार करून घेतले. तवा घ्यायचा, तुम्ही पॅने घेऊ शकता. त्यामध्ये आपल्याला 1 चमचा साजूक तूप घालून घ्यायचं आणि हे वडे त्यावर लो टू मीडियम गॅसवरती आपल्याला आलटून पलटून करून चांगलं 3 ते 4 मिनटं असं मीडियम गॅसवरती भाजून घ्यायचे. तुपामुळे काय होते, मेथीचा कळवटपणा हा कमी होतो. तुम्हाला तेल घालायचं असेल ना, तुम्ही तेलही घालू शकतात. पुन्हा त्यावर वरतून थोडंसं तूप घातलं म्हणजे दोघी साईडनं ते छान मस्त ते भाजल्या जातात. आता वडे पण चांगले भाजले गेले, तुम्ही बघू शकता. रंग पण कधी सुरेख आलाय बरं का त्याचा. बघता क्षणी तुम्ही करायला घ्याल एवढी छान रेसिपी. तुम्हाला हे वडे खायचे असेल ना, तुम्ही मुलांच्या डब्यालाही देऊ शकता. त्यासोबत खाण्यासाठी मस्त गरमागरम कढीसुद्धा आपली तयार झाली. आता त्याला खायचं कसं, तर एक वडा घ्यायचा आणि प्लेटमध्ये थोडंसं चुरून घ्यायचं. भरपूर सारं पुन्हा त्यावर तूप घालायचं आणि केलेली गरमागरम कढी त्यावर घालून घ्यायची. तुम्ही नुसतंही खाऊ शकतात किंवा तुम्हाला पोळीसोबत खायचं असेल ना ही रेसिपी, तुम्ही तशीही खाऊ शकता. पण खायला मात्र एक नंबर लागले. आणि माझी बनवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट्स करून नक्की सांगा. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.